हे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम नर्मदे हर महाराज जी। महाराज जी आपका नाम क्या है? हाँ, और ये गांव कौन सा है? हाँ हाँ, बमोरी है। और उस गाव के आहे? अच्छा। इथे ह्या सगळ्या परिक्रमावासी आमच्या आधीच 2 आले होते, त्यांच्या आधी ह्यांनी ह्यांच्यासाठी केलं तर ते त्यांनी काढलं आणि नंतर ह्यांनी स्वतः बनवाय घेतले, आम्हाला पाहिले। आता 1:45 वाजलेत, लक्षात ठेवा। आणि त्यांनी जेवण करायला बसले। और ये तो पूरे संसार में ये नर्मदा परिक्रमा वाले ऐसे लोग आपको कहीं नहीं मिलेंगे, चाहे कुछ भी हो जाए। हमने तो साइकिल से पूरी भारत यात्रा की है महाराज, 12 ज्योतिर्लिंग किया। वो एक शक्तिपीठ होता है ना, 51 है लेकिन उसमें से कम हो गए। और सप्तपुरी 4 धाम यात्रा की थी गए साल, साइकिल से 9.5 महीने में किया था वो, 42,000 किलोमीटर का। लेकिन ये अनुभव कहीं नहीं है, कहीं नहीं। तो हमने फिर से वो करने के बाद इधर आ गए, फिर से बोले एक बार परिक्रमा हो जाए। नर्मदे हा पाहिलं का? इथं खूप मोठं मंदिराचं काम चाललेलं आहे। इकडे ते साधू महात्मा आहेत इकडे। आणि खरंच तुम्हाला सांगतो, म्हणून मला परिक्रमाने मी असं बऱ्याचदा म्हणत असतो की परिक्रमावासींनी जास्तीचं येऊ नये। आता इथंच त्यांनी स्वतः केलेलं दुसऱ्यांनी खाल्लं, त्यानंतर त्यांनी बनवलं ते आणखी 2 आले, त्यांनी खाल्लं, मग आम्ही आलो। त्यांनी त्यांच्यासाठी बनवलंच नव्हतं, मग ते सगळे ताटं बाटं धुवून त्यांनी परत मग ते आता त्यांच्या आमच्यासाठी बनवले एवढं जस्ट नॉर्मली। आणि मग परिक्रमावासी किती येतात समोरच्याचा अंदाज घेत नाही, काय नाही। त्याच्यात आपले तिकडचे काय करतात, जेवण डायरेक्ट विचारतात आहे का। पण ही लोक आनंदाने करतात बरं का। मी रागत येतच असेल नाही असं नाही आहे, पण खूप आनंदाने खूप प्रेमाने खरंच। नर्मदे हर, इतकं प्रेम इतका आदर हो। मला तर मी कधी कधी म्हणतो कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर, म्हणजे परिक्रमा करतोय कोण आणि त्यांना खायला घालतोय कोण, वाईट वाटतं। आता काय ते आपल्याला नाही लागलं। नर्मदे हर, हे एक चांगला हॉल तयार झालेला आहे इथे, खूप मोठं हॉल। बाहेरून छोटं दिसते पण आतून खूप मोठं आहे। गोशाळा पण आहे बरं, काही चांगले साधू महात्मा आहेत ते नाही, ते इकडे समोर बसलेले ते साधू महात्मा आहेत, इकडे बसलेत हो काही। ही समोर त्यांची गाडी आहे आणखी, दिसली का ही। आणि हे समोर बसलेत ना ते साधू महात्मा या मंदिरामध्ये आहे का। हे नर्मदे हर, शंभो शिव शंकरा। आता इथे आसन लावलंय मी, नॉर्मली ते बघा। आता 1:30 वाजलेत आणि काय सेवा करते हैं, परिक्रमावासींची खूप सेवा। त्यांना काय वाटत कंटाळत नाही त्यांना, कंटाळा तरी सांगायला तुम्हाला। परिक्रमावासी जे केलेले असतात त्यांना ते एवढं सगळं करून खायला करून घालतात। आणि हे हनुमान मंदिर आहे, देवरे गावच नाही वाटतं। नर्मदे हा, आम्हाला यायला उशीर झाला आणि हे महाराज आदमी त्यांना मोठ्याला काय लावतात। त्यांना केलं तर जेवण मग अशी ती त्या दोघांना वाढली हा। आणि परत आता हे केलं, पहिलं त्यांनी केलं तिथे दोघांना वाढलं आणि आता परत हे केलं नव्याने।
नर्मदे काय म्हणते इसमें हाँ इसमें ओम सोनावतु सोनगुणतु सर्वीर्य करवावहे तेजस्वी नावधीतमस्तमा विद्विषावहे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहभावन होते नाम घेता पिताचे जीवन करी जीवित्वम हे पूर्णब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म नर्मदे हर. ते हनुमान मंदिर आहे गावामध्ये. गरम गरम जेवण मिळाले आजच्याला. थंडी पडलेली आहे. हमें तो नींद लग गई महाराज जी. और ये कौन गवाह से आए हम आज? वो सरदार सरोवर सरदार, हाँ उधर से आए. 10-12 किलोमीटर होगा. 10-12 किलोमीटर. नर्मदे कुछ साधु महात्मा त्या समोरच्या ह्याच्यात बसले. अरे बहुत बढ़िया बनी. हाँ थोड़ा सा